नमस्कार मंडळी, आज आपण अद्रक सड व पोषण याच्या बाबतीत तुम्हाला काही टिप्स देणार आहोत। सध्या अद्रकामध्ये सड लागायला सुरुवात झालेली आहे आणि सड लागण्याची जी वेळ असते ही जवळपास दरवर्षीप्रमाणे हस्त नक्षत्रामध्ये लागते, पण यावर्षी ती 15 दिवस आधीच सुरू झालेली आहे। याकरता वेळीच नियोजन करणे खूप महत्त्वाचे ठरते, गरजेचे आहे। त्याकरता प्रथम जेथे सड दिसत आहे, जिथे सड दिसते, पूर्ण प्लॉटमध्ये नसते, कुठेतरी स्पॉट दिसतात, तर त्या स्पॉटला आपल्याला पहिले स्पॉटच्या मागे पुढे 5 फूट ड्रेंचिंग करावं। त्याच्यामध्ये रासायनिकमध्ये स्पॉट ड्रेंचिंग करताना क्रिप्टॉक्स 50 ग्रॅम अधिक किंवा ॲप्रॉन एक्सेल 25 मिली अधिक टॉपअप 75 अधिक रायझर 75 अधिक रियान्स 25 मिली याप्रमाणे एका पंपात टाकून स्पॉट ड्रेंचिंग करावं। नंतर 2 दिवसांनी पूर्ण क्षेत्राला ड्रेंचिंग केलंच पाहिजे, म्हणजे जिथे लागलेली आहे तिथे आपलं हे काम डबल होतं। त्याच्यामध्ये काय करायचं, ड्रेंचिंग करण्यामध्ये क्रिप्टॉक्स 750 ग्रॅम किंवा ॲप्रॉन 350 मिली अधिक टॉपअप 1.5 लिटर अधिक रायझर 1.5 लिटर आणि रियान्स 350 मिली प्रति एकर तुम्हाला ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे। ड्रेंचिंग करताना आधी थोडं पाणी सोडायचं, नंतर औषध आणि परत पाणी, म्हणजे जेणेकरून ते त्याच्यापर्यंत औषधं पोचतील। आता हे झालं रासायनिक। जर जैविकमध्ये जर जायचं असेल, आणि जैविकमध्ये जायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रायकोबुस डीएक्स एकरी 1 किलो अधिक सुडोबुस डीएक्स 1 किलो हे तुम्हाला तिथे सोडलं पाहिजे। ट्रायकोबुस डीएक्स आणि सुडोबुस डीएक्स हे दर महिन्याला तुम्ही सोडा, प्रति नोव्हेंबर महिन्यापर्यंत। रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता, पोषणाकरता NPK बूस्ट डीएक्स एकरी 1 किलो, नंतर 21 दिवसांनी पी बूस्ट डीएक्स अधिक के लिफ डीएक्स एकरी अर्धा किलो याप्रमाणे सोडा। हे जर तुम्ही आळवणी केली याची, त्यानंतर आपल्याला पोटॅश आणि फॉस्फेटची गरज असते। त्याच्याकरता पी बूस्ट डीएक्स के लिफ डीएक्स दर महिन्याला जर सोडलं, अद्रकाचं पोषण चांगलं होईल आणि अद्रकाचं वजन चांगलं मिळेल आणि गुणवत्ता चांगली मिळेल। हे असं आपण करावं। नमस्कार।